आणि आज सगळ्या संदर्भामध्ये संजय शिरसाट अगदी काहीच वेळापूर्वी काय म्हणाले होते तेही जाणून घेऊयात। कालचा प्रश्न होता त्या हो चुकी झाल्यात असं सांगून सुद्धा आतापर्यंत या घडीला या क्षणाला सुद्धा त्यांनी कोणताही प्रस्ताव त्या चुकीच्या दुरुस्त्या केल्या नाहीत आणि नवीन जो प्रस्ताव तो दिलाही नाही। म्हणून आम्ही जे काही आग्रही होतो त्या भूमिकेला त्यांनी तडा दिलाय। स्वतःची ताकद आमची वाढली, आम्ही काही करू शकतो हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही म्हणजे अहंकार आहे त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे। त्यांचा अहंकार दुसरं काहीच नाही। जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर ज्या जागा वाटप झाल्या होत्या त्या जागेवर सुद्धा सकाळी त्यांनी तिढा निर्माण करणं याचा अर्थ असा होतो की त्यांना जाणून बुजून युतीमध्ये कुठेतरी ती तुटलीच कशी पाहिजे या पद्धतीने त्याने केलेलं आहे। निश्चित या स्थानिक नेत्यांनी खेळवायचा प्रयत्न केला, अंधारात ठेवून आपण आपला हेतू साध्य करायचा, आपल्या मुलाखती चालू ठेवायच्या, आपल्या उमेदवाराला सांगून ठेवायचं आणि आम्हाला गाफील ठेवून मग ऐन वेळेला आमची धावपळ होईल या पद्धतीचा प्रयत्न त्यांनी निश्चित केलेला आहे। कालपासून त्यांचं काय ना फोन आहे ना ते आलेत ना ते बोलतात ना त्यांच्याकडून कोणताही थांबा वाटपा असाही कोणताही संदेश नाही। आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला जाहीरपणे सांगितले की तुम्ही तुमचे फॉर्म भरा। मग आता आमच्याही कार्यकर्त्याला तर आम्ही सुद्धा फॉर्म भरायला सांगितलेत, आता ते फॉर्म भरतील। लवकरच आम्ही त्यांना एबी फॉर्म सुद्धा वितरित करू। परंतु झालं ते चुकीचं आणि भाजपच्या हट्टापायी झालं एवढं मात्र निश्चित आहे। तर संभाजीनगर